हाय हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण माहिती बघणार आहे अक्षय तृतीया म्हणजे काय, हे नाव कसे पडले, या दिवसाला एवढे महत्त्व का आले, तसेच अक्षयाचा अर्थ काय, दानाचे महत्त्व, पूजा कशी केली जाते, साहित्य, या सगळ्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. 4 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. हा श्राद्ध दिवस मानला जातो. हा दिवस पितरांचा सण आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप, पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील ओळखला जातो. अक्षय तृतीया हे नाव कसे पडले तर बघा, या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान, पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते. म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडले. श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा, तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडत श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. युक्तीच्या 4 गोष्टी सांगायचा. कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेम होते. पांडवांच्याही मनात ध्यानात कृष्ण असायचे. ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्माची बाब असो, भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे. एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होतेच. पांडव व रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले. चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक, त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा. यावेळी त्याच्या मनात आले की माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल. त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने सांगितले, वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे. या दिवशी होम हवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म, तर्पण, दानधर्म करावे. अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते, सदैव अक्षय राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवड्यात येणारी 3री तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया. तसेच बघा, या दिवसाला एवढे महत्त्व का आले तर 4 युगे त्रेता, द्वापार आणि कली यातले प्रथम जे कृतयुग, त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो. म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. भुकेले तहानलेले तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभदान करतात. पितरांना उदक कुंभदान करतात. तसेच ग्रीष्म ऋतूमध्येही होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्याची या दिवशी दान केले जाते. या दिवशी श्राद्ध करतात, म्हणजेच परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात. त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा करतात, ब्राह्मणांना दान देतात. हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण या दिवशी परशुरामांचा जन्म झाला. संपूर्ण पृथ्वी जिंकली, पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही. जिंकलेली पृथ्वी दान करून टाकली. अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते दान करावे. या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुखसमृद्धी यांचाही लाभ होतो. म्हणून आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. या दिवशी केलेले सुकृत्य अखंड टिकणारे असते, हे सर्वात विशेष. यालाच अक्षय तृतीया म्हणतात. दानाचे महत्त्व म्हणजे गोरगरीब, मुमुक्षित, उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे. यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते. अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान,
केले जाते. तसेच सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद चुडादान देखील करतात. तसेच जलदान, या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात. तसे पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावे हे प्रतीक या महिन्यात वैशाखात उन्हाची तीव्रता वाढलेली असते. त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य, प्राणीमात्रांना, वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावे. थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाला, मग तो प्राणी, मनुष्य, वन्यवृक्ष कोणीही असो, त्याला जलदान करून तृप्त करावे, हा संस्कृतीचा आपला नियम आहे. पूजेचे साहित्य म्हणजे पत्रावळी, तांदूळ, मुक्तिका घट म्हणजे पाण्याने भरलेला घट, गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, सूत्र, धूप, दीप, फळ, पैसे, अक्षदा. या दिवशी गंगास्नान, यज्ञहोम, यवन भक्षण करावे. पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करायचा असतो. या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीची सांगता केली जाते. वैशाख शुद्ध तृतीयेला स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान विष्णूने परशुरामांच्या रूपात माता रेणुकेच्या उदरी जन्म घेतला, म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जाते, असा समज आहे. त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात. स्त्रिया गाणी गात गौरीचे विसर्जन करतात आणि गोड पदार्थांचा नैवेद्य करतात. हा दिवस पितरांचा सण असल्यामुळे या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पितरांना उदक कुंभदान करतात, म्हणजे पत्रावळी वेष्टन करावे, त्या घटाचा गंध लावावे व फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे. तसेच या दिवशी केळीचे देखील पूजन केले जाते. तसेच शेतकरी राजा दुपारी 12 वाजेनंतर शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवेल एवढे अन्नाच्या नैवेद्याचे ताट करून ते अन्न खड्ड्यात ठेवले जाते व सीतामातेला पूजन केले जाते, प्रार्थना केली जाते आणि शेतकरी आपल्या कामाला लागतात. अशा पद्धतीने अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. तुम्ही हा सण कशा पद्धतीने साजरा करतात ते कमेंट करून मला नक्की कळवा. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.